नमस्कार मंडळी, गावकर किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून खूप खूप स्वागत। आज जी रेसिपी मी शेअर करणार आहे ती आहे नाचणीचं सत्तू, ज्याला नाचणी सत्व असंही म्हणतात। नाचणी सत्व लहान मुलांसाठी खूप पौष्टिक असतं। बाळाला 6 महिने झाले की हे सत्व चालू करू शकतो। तर चला मग बघूया नाचणी सत्व कसं बनवलं जातं। सर्वात प्रथम मी नाचणी स्वच्छ धुवून घेतली। त्यानंतर थोडं पाणी घालून ती नाचणी मी एक रात्रभर भिजत ठेवली। दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून टाकलं आणि एका सुती कपड्यामध्ये ती नाचणी 2 दिवसासाठी बांधून ठेवली। 2 दिवसानंतर त्याला इतके सुंदर मोड आलेत, तुम्ही बघू शकता। असे मोड यायला 2 दिवस लागतातच। पण हे मोड येण्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे तुमची नाचणी नवीन असली पाहिजे। म्हणजे एक लास्ट इयरची असेल तर चालेल, पण जर तुमची नाचणी जर जुनी असेल तर त्याला अजिबात मोड येत नाही। कारण पहिल्यांदा जी मी नाचणी भिजत ठेवली होती ती जुनी होती। त्याला 2 दिवस मी भिजत ठेवलं, परंतु त्याला जराही मोड आले नव्हते। पण जी नवीन नाचणी होती त्याला मी एक रात्रच भिजत ठेवलं, त्या पाण्यामध्येच त्यांना मोड आले होते। म्हणून लक्षात ठेवा की नाचणीला मोड काढण्यासाठी तुम्ही फ्रेशच नाचणी घ्या, जुनी नाचणी वापरू नये। आता ह्या नाचणीला आपल्याला मस्त असं लो फ्लेमवरती रोस्ट करून घ्यायचं आहे, भाजून घ्यायचं आहे। यामध्ये भरपूर सारं मॉइश्चर असतं, तर काळजी घेतली पाहिजे की सत्तू बनवण्यासाठी त्याच्यात जे मॉइश्चर आहे, ओलसरपणा आहे, तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे। आणि ही प्रोसेस करायला 1 पाऊण तास लागतो, कारण आपण लो फ्लेमवर भाजतो। जर आपण फास्ट गॅस करून जर भाजलं तर नाचणी आपली जळेल, पण त्याच्यातला ओलसरपणा निघून नाही जाणार। तर इथे आता माझी नाचणी परफेक्ट अशी भाजून झाली आहे, बघू शकता तुम्ही। सुरुवातीला जेव्हा आपण नाचणी टाकली भाजायला तेव्हा ती पूर्णपणे एकमेकाला चिपकलेली होती, परंतु आता ती जशी सुकी नाचणी सुटसुटीत असते तशीच भाजल्यानंतर नाचणी सुटसुटीत झालेली आहे। इथे ऑलमोस्ट आपली नाचणी भाजून झालेली आहे, त्याला जराही मॉइश्चर नाही आहे। तर आता आपण ह्या नाचणीला थंड होण्यासाठी ठेवून देऊ। थंड झाल्यावरती त्याला मिक्सरमध्ये लावायचं आहे। तोपर्यंत आपण 1 चमचा ओवा आणि 1 चमचा जिरे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि त्या नाचणीमध्ये आपल्याला ॲड करायचे आहेत। कारण नाचणी थोडी पचायला जड असते, म्हणून बाळाला गॅस होऊ नये किंवा अजून काही पोटदुखी वगैरे होऊ नये यासाठी मी थोडंसं जिरं आणि ओवा भाजून त्यामध्ये टाकणार आहे। त्यासोबतच मी इथे काही ड्रायफ्रूट घेतलेत, बदाम, काजू, अक्रोड, त्यांनाही रोस्ट करून घेणार आहे आणि त्यांनाही यामध्ये मिक्स करणार आहे। इथे आपलं नाचणी, ड्रायफ्रूट सगळं थंड झालेलं आहे, तर आपल्याला त्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याला चाळून घ्यायचं आहे। चाळून यासाठी घ्यावं, त्यामध्ये एखाद्या ड्रायफ्रूटचा तुकडा किंवा जिरे म्हणा हे व्यवस्थित जर बारीक झालं नसेल तर ते चाळणीमध्ये अडकून राहील आणि बाळाला त्याचा काही त्रास होणार नाही, म्हणून चाळून घेतलेलं कधीही चांगलं। तर इथे आपलं नाचणी सत्तू किंवा सत्व तयार आहे। ते एका बंद डब्यामध्ये तुम्ही भरून स्टोअर करू शकता, 1 महिनाभर स्टोअर करू शकता। बनवताना याच्यामध्ये थोडंसं तूप नक्की टाका, त्यामुळे नाचणी सत्वाला अजून टेस्ट येते आणि बाळ आवडीने खातं। तसंच तुम्ही त्यामध्ये ॲपल किंवा चिकू, बनाना यासारखे फ्रूट्स बारीक करून ॲड करू शकता। नाचणी सत्व बाळाला चालू करण्याच्या आधी तुमच्या डॉक्टरांकडून नक्की सल्ला घ्या आणि मगच तुमच्या बाळाला नाचणी सत्व चालू करा। प्रत्येक बाळाची पचनक्षमता वेगवेगळी असते, तर जेव्हा तुम्ही सुरुवातीला द्याल तेव्हा 1 किंवा 2 चमचे एवढंच देऊन बघा। वेट करा, बाळाला काही ॲलर्जी होते का, त्रास होतोय का, या सगळ्या गोष्टी नोटीस करा आणि मगच बाळाला खाऊ घाला। ही रेसिपी तुमच्या आजूबाजूला, तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये ज्या न्यू मम्मीज आहेत त्यांच्यासोबत नक्की शेअर करा, त्यांना खूप मदत होईल। तसेच न्यू असाल तर नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।